गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं 6:40 झालेले आहेत. सूर्यदेव पण आले नाहीत. सूर्यदेव 7 वाजेपर्यंत उगवतात. तर आता माझी छान आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरलेलं आहे, कारण की आता जायचं आहे आईसोबत गावाला. दादा पण आंघोळीला गेलेला आहे. तर आमच्या दोघीच्या आंघोळ झाली, स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता मी आवरलेलं आहे. तर मी थोडेसे 1-2 व्हिडिओ वगैरे एडिट करून घेते, म्हणजे प्रवासामध्ये आपल्याला अपलोड करता येतील. तर लागते मी कामाला. तर नवीन दिवसाची छान सुरुवात मी तुमच्यासोबत करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सकाळी 8 वाजता गेवराईच्या बस स्टॉपवर पोहोचलो आणि तिथून आम्ही बस चेक केली. बसला वेळ होता, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ॲटोने ताईच्या घरी गेलो. बघू शकता, आम्हाला जायचं होतं बीडला, परंतु आता ताईच्या तिथं गेलो भाऊजींना भेटण्यासाठी ॲटोनं. ताईची इकडं पूजा चालू होती, महाशिवरात्री होती काल, त्याच्यामुळे ताईची इकडं पूजा चालू होती. आणि भाऊजी जे आहेत ना, तर ते झोपले होते, त्याच्यामुळं मग मी जास्त काही शूट केलं नाही. तर तब्येत वगैरे थोडीशी ठीक आहे सध्या तरी, लास्ट वीकपेक्षा. तर आता ताईची इथं पूजा वगैरे होती, तोपर्यंत मी आणि ताईच्या मुलाचं चर्चा चालू होती की त्याचे 10वीचे पेपर चालू आहेत त्याच्यावरनं. मग आम्ही गेलो पेंडगावच्या मारुतीला, हनुमानाच्या मंदिराला दर्शनाला. मी पहिली वेळेसच गेले होते, आई वगैरे आम्ही सगळे गेलो. आणि त्यानंतर मग काही शूट केलं नाही, डायरेक्ट नेक्स्ट डे घरी. मी जाते आता शेवग्याची शेंगा आणायला सकाळ सकाळ. थंडी पण खूप आहे, उन्हाळा लागलाय पण थंडीचे काही कमी व्हायचं नाव नाही. सूर्यदेव आज मस्त वरती आलेत, मस्त उजडले. मी आले आता शेवग्याची शेंगा घ्यायला. ज्या हाताने घ्यायला येते हे पहा. ताज्या ताज्या शेवग्याची शेंगा. आज मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आईने. काल गावावरनं आलो ना, तर डायरेक्ट झोपी गेलो, काहीच काम नाही केलं, व्हिडिओ पण शूट नाही केला, काहीच नाही केलं. दादानी बाईकवरच आणलं होतं, बाईकवरच घेऊन गेलो होतं. बस झाल्या एवढ्या शेंगा. ज्या आहेत त्या वरती येतात, खालच्या साईडच्या होत्या त्या घेतल्यात. आता 1-2 आहेत ते थोडे जाडसर. इथली एक शेंग घेते म्हणजे भरपूर होतील. तर बस झालं आपल्याला शेंगा. त्या शेंगा तर घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर पण घेते भाजीसाठी. कोथिंबीर तर खूप सुकली आहे. वाव, इथे कारले पण आहेत. नाही, आईला विचारून घेऊन जावं लागतील. छोटे छोटे कारले आले ते. ठीक आहे, 4 आहेत. आईला विचारूनच घेऊन जावं लागतील. इथे राजगिरा लावला आईनं. कोथिंबीर पूर्ण टाका पडलाय, पिवळी चिटूक झाली आहे. मग यातलीच कशी तरी थोडीशी काढून न्यावं लागेल, चांगली बघून. आता एक फायनली एक झाड दिसले. एवढी कोथिंबीर तर मिळाली आता भाजीपुरती, पूर्ण पिवळी पडली आहे. त्याला फुलं वगैरे आले, त्याच्यामुळे आता काय
त्याला धनेच येतील डायरेक्ट. तर सध्यापुरती झाली आता भाजीपुरती, एवढं घेऊन जाते मी. फ्लावर पण आली आहे तोडायला, पण आता सध्या असं शेंगा वगैरे घेतल्यात. इकडच्या पण फ्लावरला मस्त फुले ना, फुलले. कांद्याचे गोंडे, टोमॅटो, शेवग्याची शेंग आणि कोथिंबीर घेऊन आली. आईकडे देते. आई आई हा, छान छान छान. पिल्या थँक्यू थँक्यू. खा. बाय. जाऊ मी, जाऊ जाऊ. कुठे जाऊ? कुठं? रानात जाऊ. कशाला? पण द्यायला तर ना, आईने सांगितले घेऊन ये, त्याला तेल मीठ लावून मस्त फ्राय करू तव्यावरती. तर मी जाते आता कारले घ्यायला. इथं पण एक कारल्याचं वेल आहे, सुकून गेलाय. इकडं नाही हिरवा, मला एक पण कारलं नाही लागलं. हे झाडावरती गेलेलं पूर्ण सुकलाय. एवढा हिरवा आहे पण एक पण फुल नाही किंवा एकही हे नाही. पण तिकडे जे जमिनीवर झाड आहे ना, त्याला मस्त कारले लागले. तर नाहीला आता शुगर आहे, त्याच्यामुळं कारले तर खावंच लागतात शुगरच्या पेशंटला. त्याला थोडंसं वरती हे केलं तर मस्त कारले येते. तर मी हे कारले तोडते. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, आणि आणखी एक कुठं दिसलं होतं मला. 4 कारले दिसले होते, तर मी हे घेऊन जाते. हा, हे 2 आहेत छोटे छोटे, तोडते मी. तर देते मी आईला. हे कट करून वगैरे दिले तर मग मस्त तव्यावरती फ्राय करता येतात. हे पहा, आईने इथे एक कारल्याचा वेल लावलाय, तो काय एवढा फुलला नाही. इथे एक लावलाय, याला छोटे छोटे कारले लागलेत. हे पहा, इकडनं एक लागले, इकडनं एक लागले. पण हे पूर्ण म्हणजे काय बोलता ना, याला पाणी नाही वाटते, त्यामुळे ते सुकून चाललंय. तर मी याला तोडते. हे पहा, इकडनं एक. झाले एवढे कारले. ताईला आज हरभरा काढायचा आहे, हा सुकलेला पूर्ण. पूर्णच सुकलाय आता. दादानी, आईनी आणि मी, पिल्लू आला होता, त्यांनी आम्ही छान जेवण केलं. उत्तप्पा बनवला होता मस्त रव्याचा, आणि मस्त शेवग्याची भाजी आणि भाकर बनवली ती. जेवण केले, आणि आई लगेच उन्हाच्या आधी आल्या होत्या मेथ्या काढायला. तर मेथ्या ज्या आहेत ना, तर त्या चांगल्या सुकल्या होत्या. आईच्या बऱ्यापैकी मेथ्या काढून झाल्या होत्या. इथं चालू होत्या मेथ्या काढायच्या. तर आईला मी बोलले की इथलं जे जवस आहे ना, ते पण चांगलं आता पकलेलं आहे, तर ते पण काढायला पाहिजे. तर बघू शकता इथं जे जवस लावलेलं आहे ते थोडंसं राहिलं होतं झाडाच्या सावलीमुळं. तर त्याचे मी जे आहे ना तुम्हाला दाखवते. जवस एक जरी गोंड फोडला ना, त्याच्यामध्ये 4 ते 5 जवसचे आहेत ना त्या बिया, ते आरामात निघतात. बघू शकता, आणि एकदम चांगलं फ्रेश जवस जे आहे ना ते बनवून तयार होतं. तर आईनं जवस जे आहे ना ते पण काढायला घेतलं. तर बघू शकता हे जे जवस आहे ना, तर ते म्हणजे रब्बीच्याच हंगामामध्ये येतं, खरीपाच्या हंगामामध्ये नसतं. आई, तर खरीपाची जी पेरणी असते ना पावसाळी, तर त्यावेळी ना तीळ वगैरे, मूग वगैरे, मटकी असं पेरलं जातं. आणि जेव्हा हे असतं ना, ज्वारीची पेरणी असते ना रब्बीची, तर त्या टाईमला जे असतं ना जवस असतं, हरभरा असतो, किंवा मग तो
हा राजगिरा असतो किंवा मग ते असतं ना आपलं करडई असते, ते असते रब्बीच्या पिकाच्या टायमाला. ताईने सगळं जवस काढून दिलं. हे आधी काढून ठेवलेलं जवस पूर्ण कडकलं होतं. आता ते पण आता झुडून घ्यावं लागेल काठीनं. पण आता हे पण जवस जे आहे ना त्याच्या बाजूलाच मी जुडी बांधून दिली आहे ना, तर मी ठेवते. म्हणजे हे पण छान सुकलं की मग दोन्हीही आपल्याला जवस जे आहेत ना बनवून तयार होतात आणि आरामात टिकतात. जवसाची चटणी बनवण्यासाठी असो किंवा मग घरामध्ये घरगुती उपयोगासाठी पण. त्यानंतर वडिलांना जायचं होतं ताईच्या घरी, तर मग इथं फ्लावर जे होतं ना शेतामधला ते आईने तोडायला घेतला. बघू शकता एकदम मोठा आणि जवळजवळ 2 किलोचा फ्लावर असेल. तर आईनं मस्त फ्लावर तोडून दिलं मला. त्यानंतर 2-4 वांगी होती ते तोडून दिली. थोडीशी बघा ह्याला एक वांग आहे. फ्लावर तोडल्याच्या नंतर आईने वांगी तोडली 2-4 आणि त्याच्यानंतर आमच्या शेतामध्ये ना थोडंसं चुका आणि पालकचे पानं होते. तर भाऊजींची जरा तब्येत खराब आहे तर त्यांना ना थोडंसं पालेभाज्या वगैरे द्यावे लागतात खायला. तर पालेभाज्या तोडणं आईनं थोडंसं ते तोडलं. तर वांगी वगैरे तोडल्याच्या नंतर आईला म्हणजे पालेभाज्या तोडल्या आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळं घेऊन घरी आले. त्याचं नव्हतं तोडलं मी त्या दिवशी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आंबट गोड भाज्या खायला छान लागतात. त्याच्यामुळं ना इथं चुक्याचं झाड होतं. ताईनं थोडेसे पालक आणि चुक्याची भाजी मिक्स करावी याच्यासाठी ना थोडासा चुका पण दिलेला आहे ताजा आणि चुक्याला जे आहेत ना ते फुलं वगैरे येऊ लागले. ताई म्हणलं ते तोडलं ना तर मग आणखी चुका चांगला फुटेल. आता त्याचं सीझनच आहे आणि चुक्याची शेपूची भाजी असो, चुक्याची पालकची असो किंवा फक्त चुक्याची भाजी असो ती पण भारी लागते. मी पण थोडंसं चुका जे आहे ना आईला तोडू लागले. तर मला पानं तोडायची सवय आहे, पण आईनं सांगितलं की नाही मधले जे देठ असतात ना ते तोडायचे. म्हणजे काय होतं ना त्याचे देठ पण आपल्याला भाजीसाठी काम येतात. तर मग मी आईला ते तोडू लागले आणि इथं मस्त आपल्याला पालक आणि चुक्याची जी भाजी आहे ना तर ती ताईला देण्यासाठी तयार झाली. तर ह्या सगळ्या भाज्या घेऊन मी घरी आले आणि मस्त असं हे सगळं पार्सल जे आहे ना ते पाठवलं. तर आजचा असा होता 2 दिवसाचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन ब्लॉग मी शेताकडचे घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा.